तालुक्याची कृषी विभागाची बैठक आज संपन्न झाली आणि कृषी विभागाच्या बरोबरच कृषी विभागाचे जे संलग्नित विभाग आहेत त्या अधिकाऱ्यांची सुद्धा बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं जे काही शहरीकरण आहे, महाराष्ट्राचं शहरीकरण हे जवळपास 50%वर गेलेलं आहे, म्हणजे 48 समथिंग आहे, म्हणजे 50%च्या जवळपास महाराष्ट्रात शहरीकरण झालेलं आहे। मात्र माझ्या मतदारसंघामध्ये लोणार आणि मेकर तालुक्याचं जे शहरीकरण आहे ते 13% आहे। याचा अर्थ असा आहे की 83% जो काही माझा मतदारसंघ आहे तो ग्रामीण आहे, ग्रामीण आणि ग्रामीणमध्ये कृषीशी संबंधित ग्रामीणमध्ये सगळे जे शेतकरी 99% ग्रामीण भाग हा कृषी क्षेत्राशी निगडीत आहे आणि म्हणून कृषी विभागाला उभारी देण्यासाठी माझ्या मतदारसंघातला शेतकरी बागायतदार यांना एक फॉरवर्ड लिंकेज तयार करण्यासाठी त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीनं आज ही बैठक झाली। मी कृषी विभागाची केवळ आढावा बैठक करून ती घेतलेली नाही, तर पुढे रोडमॅप काय असला पाहिजे त्याच्यावर आमची चर्चा झाली। त्यामध्ये माझा मतदारसंघामध्ये काही जे काही कोल्ड स्टोरेज आहे, कोल्ड स्टोरेज नाही, वेअर हाऊसेस नाही आहेत आणि म्हणून येणाऱ्या वर्षभरामध्ये मला 10 कोल्ड स्टोरेज इथे पाहिजे। या ठिकाणी जे आज जे काही संत्रा आहे, चिक्कू आहे, पपई आहे, पेरू आहे, या संदर्भात जे काही उत्पादन होतं त्याच्या संदर्भात नीट या ठिकाणी तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। कृषी क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा AIचा वापर करण्याच्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत आणि याबाबत एक स्वतंत्र कन्सल्टंट महाराष्ट्रात काय व्हायचं हो, माझ्या मतदारसंघामध्ये स्वतंत्र कन्सल्टंट नियुक्त करून आमचे कृषी अधिकाऱ्यांशी समन्वय करून इथे वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे उपक्रम कसे राबवता येतील, शेतकऱ्यांचे दौरे, कृषी अधिकाऱ्यांचे मंडळ स्तरावरती दौरे, याच्यामध्ये ट्रेनिंग असेल, पीक पॅटर्न मध्ये बदल कसा करता येईल आणि जे काही कृषी माल आपण जे घेतो त्याला मार्केट कसं मिळेल, विशेषतः बागायतदारांना या ठिकाणी आपल्याला कशा जास्तीत जास्त त्यांच्या पिकाला हमी देता येईल या संदर्भात सगळी चर्चा झाली आणि तशा सूचना मी कृषी विभागाला दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा मी स्वतः जातीनं करणार आहे। कारण कृषी विभाग हा अतिशय महत्त्वपूर्ण असा विभाग आहे, त्यांनी नोडल एजन्सी म्हणून माझ्या मतदारसंघातील ग्रामीण क्षेत्रातील कृषी क्षेत्रातील काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। PKBचे सुद्धा अधिकारी आले होते, सायंटिफिक सगळी चर्चा झाली आणि वेगळ्या प्रकारे मेकर मतदारसंघातलं कृषी क्षेत्र, इथलं पीक याच्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीनं आम्ही आज कात टाकलेली आहे।